आणि बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रतीक्षा नगर आणि धारावीसह 6 डेपोमध्ये कामबंद आंदोलन सुरू केलंय। एका गर्भवती महिला कर्मचाऱ्यासोबत अधिकाऱ्यानं केलेल्या असभ्य वर्तनाच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। आठवड्याचा पहिला दिवस सोमवार आहे आणि सोमवारची सकाळ मुंबईच्या काही भागात बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मी सध्या प्रतीक्षा नगर डेपोत आहे। आपण डेपोच्या बाहेर काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, नेमक्या काय समस्या आहेत? का प्रशासनाने तुमच्या ज्या मागण्या होत्या त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि तुम्ही आज काम बंदचं आंदोलन करता? भरपूर वेळा असं झालं की आमच्या गैरसोयी होत आहेत। जिथे आम्हाला 8 तासाची ड्युटी तिकडे आमचे 12 तासाची। आम्ही 2-3 वेळा बोलून सुद्धा झालोय की आम्हाला मध्ये जो गॅप आहे तो 2.5 ते 3 तासाचा गॅप आहे आणि आम्हाला बोलायचा उद्देश आहे की 2.5 ते 3 तासाच्या गॅपमध्ये तुम्ही तो गॅप जो आहे तो कमी करावा। आम्ही ह्या गोष्टीला ऑलरेडी 4 वेळा बोललो आणि वरचे जे अधिकारी आले ते आम्हाला 4 दिवसाचा बोलून आता 1 महिना जवळपास झाला। 1 महिना झाला आहे तरी यांचं अजून वरतून आम्हाला काही भेटलेलं नाही आहे की 1 महिन्याच्या वरती आमचं जे काही आहे ते बोलणं झालं आहे। पण असं आहे की जे गैरसोय होते, ज्या 8 तासाची ड्युटी आहे तुम्ही 12 तास करताय त्याच पगारात। सो आमचा एकच उद्देश आहे की जो काम आहे तो तेवढाच करावा। समान काम आणि समान अधिकार या हिशोबाने आम्हाला चालावा आणि समान वेतन। या व्यतिरिक्त गेल्या काही दिवसात काही घटना सुद्धा घडलेल्या आहेत। पोलीस स्टेशनपर्यंत हे प्रकरण गेलंय, त्या संदर्भात काय मागण्या? एकच बोलायचा उद्देश आहे की लेडीज आहे तो लेडीजला लेडीजप्रमाणेच बोलावा। बाकी काही त्या गोष्टीला आपल्याला एवढं माहिती नाही, पण एकच आहे की तुम्ही बोलताय लेडीजला तर व्यवस्थित बोलावा। आम्हालाही माहिती आहे का आम्हाला जेंट्सला तो बोलता, पण तुम्ही लेडीजला पण बोलताना थोडा 2 विचार करावा बस। किती ठिकाणी आंदोलन चालू आहे, किती कर्मचारी सहभाग आहेत, त्याबद्दल काय माहिती? एवढं काही माहिती नाही त्याबद्दल, पण आम्हाला बोलायचा उद्देश आहे की तुम्ही जे करताय आम्हाला जर आम्ही काही अडचणी घेऊन जातोय तर आम्हाला एकच बोलणं भेटतं की तुझी ट्रान्सफर केली जाईल की एकच धमकी असते की तुमची ट्रान्सफर केली जाईल। म्हणजे आम्ही आमचा अधिकार मागण्यासाठी आम्ही जर जातोय तर आम्हाला ट्रान्सफर ही धमकी तुम्ही देताय, मग म्हणजे आम्ही बोलायचंच नाही का? या हिशोब आहे की बोलायचंच नाही का? आणि आज जो आम्हाला बोलायचं आहे की प्रवाशांचा खोळंबा होतोय तो या गोष्टीसाठी होतं की आम्हाला प्रवाशांविरुद्ध काही तक्रार नाही किंवा काय, आम्हाला तक्रार आहे ती आमच्या वरच्या अधिकारीसाठी जे मॅनेजमेंट लेवल करता। सो त्या मॅनेजमेंट लेवल जो करताय तो व्यवस्थित पद्धतीने केला जावा आणि आम्हाला जो आहे तो व्यवस्थित न्याय मिळून व्यवस्थित जो आहे मॅनेजमेंट करून आम्हाला व्यवस्थित जो आहे एक टाईम मिळून तो ग्रेस पिरियड जो आहे त्या ग्रेस पिरियडनुसार परफेक्टली टाईमनुसार आम्हाला आमचा जो आहे काम चालवा। काही कर्मचाऱ्यांच्या व्यथा आपण ऐकल्या, काही स्थानिक रहिवासी सुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया। स्थानिकांना या आंदोलनाचा कितपत नुकसान होतं? आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सकाळी सकाळी लोक कामावर चाललेत। आपण बघू शकतोय की डेपोच्या बाहेर लोक बसची वाट बघतायत, पण त्यांना बस क्वचितच एखादी मिळते। स्थानिकांना खरं म्हणजे या प्रकाराचा खूप फटका पडलेला आहे। सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून BST बसेस बंद झाल्या असं कळालं नागरिकांना। हे जे काही प्रकरण झाले, ज्या महिलेच्या विरोधात गैरवर्तणूक झाले किंवा काही झालेलं आहे, त्या जो दोषी असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे, नागरिक म्हणून आमची पण मागणी आहे। पण त्याचप्रमाणे बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांचा आणि प्रवाशांचा पण विचार करावा, जेणेकरून जे आता जे कर्मचारी मित्र बोलले त्यांना जो त्रास होतो तो त्रास आणि त्यांच्यावर जो होणारा अन्याय आहे तो दूर करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रयत्न करावे। म्हणजे प्रतीक्षा नगरमध्ये तुम्ही बघाल, जर आजची गोष्ट नाही, दर 6 महिन्याने बेस्ट प्रशासनाचं अचानक पद्धतीने बेस्ट बंद करणं, बेस्ट प्रशासनाचं रूट बदलणं हे दर 6 महिन्याने चालत राहिलेलं आहे। ते नागरिकांना याचा अतोनात त्रास होतो आहे की माझी एक किमान अपेक्षा आहे की प्रतीक्षा नगरमधल्या बेस्ट प्रशासनातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून बेस्ट कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना जे काय महिलेसोबत गैरवर्तणूक झालेले आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा, जेणेकरून भविष्यात पुढेही घटना घडणार नाही। कारण अशी जर घटना घडत आली तर कोणताही महिला कर्मचारी वर्ग काम करण्यामध्ये पुढे येणार नाही बेस्ट प्रशासनामध्ये, किंवा कोणताही बेस्ट कर्मचारी पुढे येणार नाही, जेणेकरून बेस्ट प्रशासनामुळे नागरिकांचे जे हाल होतात ते नागरिकांचे हाल होण्यामध्ये बेस्ट प्रशासनाने टाळावं। कारण आज तुम्ही बघत असाल तर आता ही अशी परिस्थिती की बाहेरून बेस्ट बसेस मागवावे लागतात बेस्ट प्रशासनाला। आता सकाळी 7 ते आता 11 वाजलेले आहेत, फक्त सायन ते प्रतीक्षा नगर डेपो आणि इथून ते प्लाझापर्यंत या 2च रूटच्या बसेस चालू आहेत। मी इथे गेले 2 तास उभा आहे, सर्व बघतोय मी। पण हा जो त्रास होत आहे, आता लोक दादरला जात आहेत, प्लाझाला जातात, अंधेरीला कामाला जाणार आहेत, त्यांचे जे अतोनात जे हाल होतात ते बेस्ट प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थांबवावे आणि कर्मचारी बांधवांनी जे कोण महिला असतील
ज्यांच्याशी कोणत्या कर्मचाऱ्यांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक त्यांना कठोर शासन झालं पाहिजे, कारण कायदा सर्वांसाठी चांगला असतो, सारखा असतो. त्याच्यामुळे बेस्ट प्रशासनाने याच्यात लक्ष घालावं. बेस्ट प्रशासनाने लक्ष घालावं आणि सामान्य लोकांची जी परवड होते आठवड्याच्या पहिल्या दिवशी ती कुठेतरी कमी व्हावी, कारण की प्रतीक्षानगर हा एरियाच असा आहे की जो थोडासा आतमध्ये येतो आणि प्रत्येकालाच ओला टॅक्सी किंवा रिक्षा इथे मिळेल असं नाही आहे. त्यामुळे बेस्ट वरती इथला जो सर्वसामान्य नागरिक आहे तो मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो आणि त्यांचे आज या आंदोलनामुळे कुठेतरी हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.